दुसरी महत्त्वाची गोष्ट मी लक्षात ठेवा की एकाच देवाच्या दोन फोटो असतील किंवा 10 फोटो असतील तर प्रॉब्लेम नाही, पण एकाच देवाच्या दोन मूर्ती जर पूजेला असतील आलशामध्ये तर मात्र तुम्हाला थोडीशी काळजी घ्यावी लागते. लक्षात ठेवा. मग एकाच देवाची दोन मूर्ती करू नयेत, देवाऱ्यामध्ये ठेवू नयेत. दोन देवारे करून वेगळे ठेवत तर हरकत नाही, दोन प्रत्येक खोली वेगळे ठेवत हरकत नाही. पण एकाच देवाऱ्यामध्ये एकाच देवाची दोन मूर्ती पूजेला ठेवायची नसल्याचं कारण गोष्ट अशी आहे की तुम्हाला वाटतं तशी मूर्ती म्हणजे केवळ पूजाला लावलेली मूर्ती, पूजनाला तुम्ही कुठल्याही मंत्राशिवाय ती ठेवली असेल तरी ती केवळ वस्तू नसते. तिथे मध्ये त्या त्या दैवताची शक्ती येत असतेच आणि मग ती शक्ती त्या तुमच्या कपॅसिटीनुसार तुमच्या घरात येणार आहे, बरोबर, तुमच्यासाठी. मग ती त्या दोन मूर्तीमध्ये डिव्हाइड करायची का नाही ना. जमा झालेल्या एवढी मूर्ती आहेत, बरोबर, तर प्रत्येक तीर्थक्षेत्राला गेल्यावर तिकडची मूर्ती आणि फोटो आणलाच पाहिजे असं नसतं. मग काय आम्ही इकडे अभिषेक करतो, काय करतो, मग तिकडचे लोक आम्हाला एक फोटो देतात, बरोबर. अशा घरामध्ये भरपूर मूर्ती जमा झालेल्या असतात, फोटो जमा झाले असतात, काय करायचं आम्हाला कळत नाही. तर लक्षात ठेवायचं की त्यासाठी अक्षय तृतीया हा जो दिवस आहे, या अक्षय तृतीयेच्या दिवशी शांतपणे सकाळी ब्राह्ममुहूर्तावर उठून जे असे एक्स्ट्रा फोटो वगैरे काही घरामध्ये असतील, बरोबर, आणि तुम्हाला ते आता एकाच देवाच्या दोन दोन मूर्ती कधीच पूजायच्या नसतात, हे आम्ही अनेक वेळा सांगितलेल्या ग्रंथांमध्ये पण दिलेलं आहे, बरोबर, ते झाले असतील तर पुढे मुलांसाठी बाजूला काढून ठेवा. दोन मुलगे आहेत, ते एकाला एक दिलं, एकाला एक दिलं, एक मुलीला दिलं, एक मुलाला दिलं, एक ह्या मुलीला दिलं, एक त्या मुलीला दिलं, हरकत नाही. म्हणजे एक्स्ट्रा भारंभार होत असेल, जुने फोटो वगैरे झालेले आहेत, तर अक्षय तृतीया हा दिवस त्यासाठी अतिशय बेस्ट मानलेला आहे की ते सगळे फोटो मूर्ती जे काय असेल ते समोर ठेवून त्यांची पंचोपचाराने पूजा करायची. म्हणजे काय तर त्यांना पहिल्यांदा स्वतःच्या हाताने उघडलेलं चंदन लावायचं, गंध जे लिहून घ्या त्यांनी लिहून घ्या. पहिल्यांदा स्वतःच्या हाताने उघडलेलं गंध चंदन लावायचं. त्यानंतर त्यांच्यावर 2 प्रकारच्या अक्षता व्हायच्या, म्हणजे हळदीतल्या आणि कुंकवातल्या अक्षता, 2 प्रकारच्या अक्षता. गंध पुष्प ही सुपूजितम, रक्तपुष्प ही सुपूजितम, गंध पुष्प ही, बरोबर. तर गंध, त्यानंतर पिवळ्या आणि लाल अक्षता, त्यानंतर पुष्प. म्हणजे जी फुलं तुम्हाला मिळाली असतील शक्यतो सुगंधी फुलं असावीत, ती व्हावीत. म्हणजे स्वतःच्या हाताने उघडलेलं गंध लावायचं, त्यानंतर पिवळ्या आणि लाल अक्षता व्हायच्या, त्यानंतर फुलं व्हायची, त्यानंतर खोबऱ्याची वाटी, सुक्या खोबऱ्याची वाटी, त्यामध्ये गूळ ठेवून त्याचा नैवेद्य दाखवायचा. प्रत्येक दिवसासाठी वेगळा दाखवायची गरज नाही, आलशामध्ये. आणि त्यानंतर त्याच्यासमोर धूप करायचा. हे 5 उपचार करायचे आलशामध्ये. त्यानंतर साष्टांग दंडवत घालायचा आणि मग ही गोष्ट जी आहे ती सोवळ्यामध्ये गुंडाळून, सोवळं जे असतं ना माहिती आहे ना, सोवळं सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यामध्ये गुंडाळून कुठेही स्वच्छ पाण्यामध्ये विसर्जन करायचं दुपारी 12 वाजायच्या आत. समजलं. जे आमच्या छातीवर जो मोठा धोंडा बसलेला असतो, काय करायचं त्यांचं, नीट नाही पाळलं तर काहीतरी गोंधळ होतो आणि घरामध्ये एवढे फोटो झालेले आहेत, काय करायचं कळत नाही. तर त्याला हा मार्ग आपल्याला धर्माने व्यवस्थितरित्या शास्त्रशुद्धरित्या दिलेला आहे आणि जो वर्षानुवर्ष यांची विषयी माहिती आहे ती पाळतायत आणि तो आम्हाला पाळायला काहीच हरकत नाही. पण म्हणून उद्या सगळे देव बुडवताय आणि मनाला हे टाका आणि ते घ्या असं करायचं नाही. म्हणजे मी तुमची सोय बघतोय, तुमची भीती घालवतोय, तुम्हाला मगरूर बनवायचा माझा विचार नाही. समजलं. त्यामुळे असं लक्षात ठेवा की फोटो भरपूर लावा. आपल्या देवाचे भरपूर फोटो लावणं चांगलंच असतं. म्हणजे प्रत्येकाची दररोज त्याला गंध लावलंच पाहिजे, त्याला उद्बत्ती उगाळलीच पाहिजे असा अर्थ त्याचा नव्हे. माझ्या माईच्या घर भरपूर मोठं होतं. विठ्ठलाचे, कृष्णाचे, रामाचे प्रचंड फोटो तिकडे लावलेले होते, पण ही प्रत्येक फोटो भोवती, कॅलेंडर भोवती दररोज उद्बत्ती फिरवत बसायची नाही. तर देव्हाऱ्यामध्ये तिचे जे फोटो होते त्यांची मूर्ती आणि फोटोची पूजा करून तेवढी ती शांतपणे कधी कुठेही बसली तिच्या समोर तिच्या स्वामी समाजांचा एक ते फोटो असायचा थोडं स्वामींचा, तर तिचे सद्गुरू होते. बस माझ्याकडे प्रेमाने बघणं हा तिचा धर्म होता. पुढे बघेन की मला स्वामी दिसले पाहिजे, माझा विठ्ठल दिसला पाहिजे, एवढीच तिची भावना होती आलक्ष्यामध्ये. तर त्यामुळे काही आपल्याला काळजी करण्याची कारण नाही. आपण जेवढे फोटो बघू ते बघत राहायचे प्रेमाने, परंतु सगळ्या फोटोंची पूजा करत बसायचं नाही.